फिर्यादीच्या आई-वडिलांनी 5 जून 2025 रोजी फिर्यादीकडे दागिने ठेवायला दिले होते। हे दागिने फिर्यादीनं दादर पूर्व येथील स्वतःच्या राहत्या घरातील कपाटात लॉकरमध्ये ठेवले होते। त्यानंतर त्या नोकरीनिमित्त कामात व्यस्त असल्यानं त्यांनी 6 महिने कपाट उघडलं नाही। फिर्यादीला कपाटाची चावी घरात मिळाली नाही, त्यामुळे फिर्यादीच्या घरात घरकाम करण्यासाठी ज्या 3 मोलकरणी आहेत त्यांना फिर्यादी यांनी चावीबाबत विचारणा केली, तेव्हा त्यांनी तिघींनीही त्यांना चावी मिळाली नसल्याचं सांगितलं। त्यानंतर फिर्यादीनं 3 जानेवारी 2026 रोजी चावी बनवणाऱ्याला बोलावून लॉकरची चावी बनवून लॉकर उघडून पाहिलं, तेव्हा 10,98,299 रुपयांचे सोन्याचे दागिने त्यांच्या लॉकरमधून चोरी झाल्याचं दिसलं। फिर्यादीच्या घरात मोलकरणीशिवाय दुसरं कोणीच येत नाही, त्यामुळे फिर्यादीनं दिलेल्या तक्रारीनुसार माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवत अवघ्या 24 तासात चोराला पकडले। 3ही मोलकरणींकडे विचारपूस केली असता त्यातील कविता शिंदे या मोलकरणीनं ही चोरी केल्याचं समोर आलं। तिच्याकडून तपासादरम्यान एकूण 10,24,000 रुपये किमतीची मालमत्ता हस्तगत करण्यात आली। ओशिवरा पोलीस ठाणे हद्दीत 29 डिसेंबर 2025 रोजी अंधेरी पश्चिम मधील मॅनग्रम टॉवर मधल्या बंगला क्रमांक 15 मध्ये चोरी झाली होती। फिर्यादी यांच्या घरात बाथरूमच्या खिडकीतून प्रवेश करून त्यांच्या कपाटातील तिजोरीसह त्यामध्ये ठेवलेले मौल्यवान सोनं, डायमंड आणि चांदीचे दागिने आणि रोख रक्कम अशी अंदाजे 1,37,20,000 रुपये किमतीची मालमत्ता अज्ञात इसमानं चोरली। फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून 30 डिसेंबर 2025 रोजी ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुन्हा दाखल होताच तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी आणि पथक यांनी घटनास्थळी भेट देऊन नमूद ठिकाणची पाहणी केली आहे। कौशल्यानं माहिती प्राप्त केली आणि नमूद आरोपी राहत असलेल्या परिसरात 2 दिवस छापळा लावून आरोपीची वाट पाहिली। 2 दिवसानंतर संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आलं। त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगानं चौकशी केली असता त्यानं चोरी केलेली मालमत्ता ही त्याच्या घरी आणि सोनाराकडे ठेवली असल्याचं समजलं। आरोपीकडून गुन्ह्यातील 1,20,10,450 रुपये किमतीची मौल्यवान हस्तगत करण्यात आले। अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला 20 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली। निर्मलनगर पोलीस ठाणे हद्दीत खार पूर्वेकडे 18 डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली होती। शिवालिक कंपाऊंड झोपडपट्टी इथं राहणाऱ्या महिलेची 9 वर्षाची लहान मुलगी तिच्या मैत्रिणींसोबत घराबाहेर खेळत होती। खेळताना पीडित मुलगी जवळच राहणाऱ्या मनोवर मलिक याच्या घरात जाऊन लपली। आरोपीनं लहान मुलगी एकटी आहे असं बघून घराला आतून कडी लावून तिच्यावर अत्याचार केले। त्यानंतर ती मुलगी तिच्या घरामध्ये घाबरून रडत बसलेली असताना मुलीच्या आईनं मुलीकडे विचारपूस केली, तेव्हा मुलीनं तिच्या आईला घडलेला सगळा प्रकार सांगितला। त्यानंतर मुलीच्या आईनं निर्मलनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। या तक्रारीवरून आरोपी मनोवर मलिक याच्या विरोधात पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी घटनेच्या दुसऱ्याच दिवशी आरोपीला अटक केले। न्यायालयानं मनोवर मलिक याला 20 वर्ष सश्रम कारावास आणि 5,000 रुपये दंड आणि दंड न भरल्यास 2 महिने शिक्षा सुनावले। ऐरोली टोल नाक्याजवळ बंद असलेल्या जुन्या जकात नाक्याच्या मोकळ्या जागेवर शासनानं बंदी घातलेला गुटखा आणि सुगंधित सुपारीचे पदार्थ मुंबई परिसरात विक्री करता येणार असल्याची गुप्त माहिती मुंबईच्या पोलीस उपायुक्त परिमंडळ 7 यांच्या कार्यालयात मिळाली। परिमंडळ 7चे पोलीस उपायुक्त हेमराज सिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तयार करण्यात आलं। मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे 8 जानेवारी 2026 रोजी पहाटे 6 वाजताच्या सुमारास ऐरोली टोल नाक्याजवळ पथकानं सापळा रचून धाड टाकली। त्या ठिकाणी 3 आयशर ट्रक, 1 कार आणि 10 इतर छोटी वाहनं अशी एकूण 14 वाहनं आणि 10 इसमांना ताब्यात घेण्यात आलं। त्यांच्याकडून 80,55,620 रुपयांचा आणि सुगंधित सुपारीचे पदार्थ तसंच वेगवेगळ्या कंपनीची 14 मोटर वाहनं असा एकूण 2,30,30,620 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे। नागपाडा पोलीस ठाण्यात घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी पोलीस ठाणे हद्दीत येणार असल्याबाबत गुप्त माहिती प्राप्त झाली। मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी तात्काळ कार्यवाही करत फुलो मुखिया,
संतोष मुखिया, लालू मुखिया या 3 संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली। त्यांच्याकडून सोन्याचे आणि डायमंडचे दागिने आणि 35,000 रुपये रोख रक्कम आणि चोरीच्या गुन्ह्यातील रकमेतून खरेदी केलेली 19,799 रुपये किमतीची ग्रोसरी आणि 18,000 रुपयांचे 2 मोबाईल फोन असा एकूण 72,77,854 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। आरोपींविरोधात नागपाडा पोलीस ठाण्यात अदाखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आलाय। सदर आरोपींनी ही चोरी सांताक्रूज परिसरात केल्यानं त्यांच्या विरोधात सांताक्रूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तीनही आरोपी हे चोरी करून मुद्देमालासह मूळ गावी बिहार राज्यात पळून जाण्याच्या तयारीत असताना नागपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि पथकानं अत्यंत शिताफीनं त्यांना पकडलं आणि आरोपींना जप्त मुद्देमालासह सांताक्रूज पोलीस ठाण्यात सुपूर्द केलं। अग्निशस्त्रामधून गोळ्या झाडून एकाला जखमी करून सोन्याचे दागिने जबरीनं चोरी करून पोबारा केलेल्या मोक्का गुन्ह्यातील मुख्य सूत्रधाराला माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी अटक केली आहे। 6 जानेवारी रोजी माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाणे हद्दीतील ब्लू गेट समोर फिर्यादी हे स्कूटीवरून जात असताना 3 ते 4 अनोळखी इसमांनी फिर्यादी यांची स्कूटी थांबवून त्यांना मारहाण करून त्यांच्याकडे असलेल्या बंदुकीनं त्यांच्या पुतण्यावर 2 गोळ्या झाडून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला। त्यांच्याकडे असलेले अंदाजे 47,27,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने बळजबरीनं हिसकावून नेले। या गुन्ह्याचे गांभीर्य पाहता गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगानं घटनास्थळावरील आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलेत। गुप्त बातमीदारांमार्फत सदर गुन्ह्यातील 4 आरोपींना पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकानं अटक केली आहे। त्यांच्याकडील तपासामध्ये गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार कैलाश असल्याचं निष्पन्न झालंय। सदर आरोपी हा प्रत्येक वेळी नवीन गुन्हेगार टोळी तयार करून अशा प्रकारचे गंभीर गुन्हे करतो। त्याच्यावर मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, धुळे इत्यादी ठिकाणी असे 35 गुन्हे दाखल असल्याचं निष्पन्न झालंय। आरोपीकडून नमूद गुन्ह्यात वापरलेलं एक पिस्तूल, 5 जिवंत राऊंड आणि गुन्ह्यातील 12,91,100 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। मुंबईतील हरवलेले आणि चोरीला गेलेले 1,650 मोबाईल संच हस्तगत करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली। राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत मुंबईतील हरवलेले आणि चोरीला गेलेले एकूण 1,650 मोबाईल संच उत्तर प्रदेशमधून हस्तगत करण्यात आलेत। त्यांची अंदाजे किंमत 2 कोटी रुपये इतकी आहे। हे मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आलेत। ठाकरेंच्या शिवसेनेच्या विभागीय कार्यालयावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केलाय। अभिनानानुसार दगडफेक करून दरोडा घालण्याचा प्रयत्न केला गेलाय असा आरोप आहे। विधानसभा मतदारसंघ प्रमुख विशाल देवकुळे यांच्या कार्यालयावर हा हल्ला करण्यात आलाय। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पोस्टर्ससह महापुरुषांचे फोटो असलेले बॅनर फाडण्यात आले। अज्ञातांनी कार्यालयातील वस्तू चोरण्याचा प्रयत्न केला अशी देवकुळे यांनी माहिती दिली। त्यांनी तातडीनं पोलिसांकडून कारवाई करण्याची मागणी केली आहे। कारवाई न झाल्यास शिवसेना मोठं आंदोलन छेडेल असा इशारा देखील त्यांनी दिलाय। काय नेमका प्रकार घडलाय? आज महानगरपालिकेचा निकाल लागला। हा निकाल लागल्यानंतर आम्ही टाकाळ्यावरती थांबलो होतो। काही अज्ञातांनी इथल्याच मला वाटते काही आम्हाला त्याचे फुटेज पण सापडलेले आहेत। त्यांनी आमच्या शिवसेनेच्या विभागीय कार्यालयावर दगडफेक तर केलेलीच आहे, पण दरोडा घालण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे। कुलूप तोडून आतले साहित्य चोरण्याचा पण त्यांनी प्रयत्न केलेला आहे। त्याचबरोबर माझ्या पक्षप्रमुखांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे, आदित्यसाहेब ठाकरे, त्याचबरोबर महापुरुष बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, शिवाजी महाराज यांचे फोटो असलेले बॅनर सुद्धा त्यांनी फाडलेला आहे। माझी पोलीस प्रशासनाकडे मागणी आहे, जे कोणी हे केलेलं आहे त्यांच्यावर दरोड्याबरोबर जास्तीत जास्त गंभीर गुन्हा दाखल करावा अशी मी मागणी करतो। अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरून फार मोठं आंदोलन छेडेल महाराष्ट्र राज्यावर। कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील एक धक्कादायक घटना उघडकीस आली। एका आश्रमशाळेचा मुख्याध्यापक कृष्णा दाभोळे यानं 16 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केलाय। पीडितेच्या आईचा आजारपणाचा गैरफायदा घेत 2025 मध्ये ठार मारण्याची धमकी देत 2 वेळा त्यानं हे दुष्कृत्य केलं। मुलीच्या वागणुकीत बदल पाहून आईनं पोलीस अधीक्षकांची भेट घेत तक्रार दाखल केली। गुन्हा दाखल झाल्यानंतर जुना राजवाडा पोलिसांनी मंगळवारी दाभोळे याला अटक करून न्यायालयात हजर केलं। न्यायालयानं त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्याकडून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे।
दरम्यान या घटनेमुळे आश्रमशाळांमधील मुलींच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। यातील अल्पवयीन मुलगी आहे, तिच्यावरती लैंगिक अत्याचार केलेला आहे आणि त्या लैंगिक अत्याचाराबद्दल आरोपी कृष्णा दाभोळे राहणार मुरगुड याच्याविरुद्ध पोस्को व ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। त्याला काल माननीय न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने 3 दिवसाची पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आलेला आहे। सध्या तपास सुरू आहे। तो मुख्याध्यापक असल्याची माहिती मिळते। नेमका कसा प्रकार, काय नेमका त्याने प्रकार केला? सदर अल्पवयीन मुलगी ही अगोदर त्याच्या शाळेमध्ये विद्यार्थिनी होती। आता ती सध्या कोल्हापूरमध्ये शिक्षण घेत आहे आणि या ओळखीतूनच हा प्रकार झालेला आहे। मुलाच्या मृत्यूनंतर सुनेला मिळणारे LICचे पैसे आणि जमिनीचा हक्क तिला मिळू नये या उद्देशानं सासऱ्यानंच 2 जणांना सुपारी देऊन सुनेला जीवे मारण्याचा प्रयत्न केला। ही घटना गोरेगाव पोलिसांनी केलेल्या तपासातून उघडकीस आली। चुडामन कटरे असं आरोपीचं नाव आहे। या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केले। त्याचं नाव गुप्त ठेवण्यात आले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिला फिर्यादी अश्विनी कटरे या आपल्या वडिलांसह गोरेगाववरून चिल्हाटी मार्गे स्वगावी गिधाडी इथं जात असताना त्या दुचाकीनं जात असताना घोटी इथल्या नाळ्याजवळ एका निळ्या रंगाच्या 4चाकी वाहनानं त्यांच्या दुचाकीला धडक दिली। यात त्या जखमी झाल्या। या प्रकरणी त्यांच्या तक्रारीवरून गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। माझ्या मरण पावलेल्या पतीची LIC होती। आम्ही नॉमिनीमध्ये माझं नाव नसल्याने कोर्टात केस टाकला होता, मला पण हक मिळाले पाहिजे म्हणून। त्यानंतर आम्ही घरी येत असताना रस्त्यात कोणी नव्हते, त्यावेळा आम्हाला मागून कारने धडक दिली आणि आमचा अपघात झाला। आम्ही त्यानंतर अपघात झाल्यानंतर पोलीस स्टेशनला रिपोर्ट केली आणि पोलिसांनी माहिती काढल्यानुसार आता माहीत चालले की आमचा अपघात करणारे माझे सासरेच होते म्हणून। एक आरोपी अटक झालेला आहे आणि 3 फरार आहेत। आमची अशी अपेक्षा आहे की पोलीस त्यांना लवकरात लवकर पकडतील। पोस्टे गोरेगाव 2025 मध्ये 660/2025 हा गुन्हा दाखल होता। त्यामध्ये फिर्यादीने पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली होती की घोटी नाल्याजवळ अपघात झाला होता आणि त्या अज्ञाताने अपघात करून विना नंबरची निळ्या रंगाची कार होती आणि ती धडक देऊन निघून गेले होते। तर त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन गोरेगावला अपघात रजिस्टर होता। त्यामध्ये आम्ही तांत्रिक पुराव्याच्या आणि गुप्त माहिती काढून अशी माहिती मिळाली की त्यामध्ये सासऱ्याने त्यांच्या मुलाचा मयत झाल्याने त्याला 60 लाख रुपयाची LIC पॉलिसी तसेच 1.5 एकर जमीन अशी सुनेला मिळणार होती, तरी तिला आपण संपवल्यास ती आपल्याला मिळून जाईल। या अनुषंगाने त्याने आरोपितांना 3 लाख रुपयाची सुपारी दिली होती आणि हा प्रकार जीवे मारण्याचा प्रयत्न केला। तरी आम्ही सदरचा तपास करून यातील कट आरोपींनी फिर्यादीस मारण्यासाठी केलेला कट शोधून काढला आणि सध्या तपास सुरू आहे। एक आरोपी अटक करण्यात आला आहे सध्या आणि 4 आरोपी फरार आहेत, तर त्यांचा शोध सुरू आहे। तरी त्यांना आम्ही लवकरच अटक करून पुढील कारवाई करू। जो आरोपी आहे चुडामन कटरे त्याला ज्यावेळेस आम्ही पहिला आरोपींना पकडलं त्यावेळेस त्यांना माहिती मिळाली आणि ते फरार झाले। या बातमीसोबतच क्राईम झोनमध्ये आता इथेच थांबतोय। अशाच गुन्हेगारी विश्वातल्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।